सोलापुरातील उमेदवारांच्या अर्जात त्रुटी आढळून आलेल्या आहेत। सोलापूर लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांच्या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्यात। दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र आयोगाच्या नमुन्यात नसल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं उमेदवाराला पत्राद्वारे कळवलंय। तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या अर्जातील एका पानावरही स्वाक्षरी राहिली होती। ही गंभीर बाब नसून पुढील 3 दिवसात ती स्वाक्षरी करावी लागणार होती। मात्र ही बाब लक्षात येताच राम सातपुते यांनी स्वाक्षरी करत ही त्रुटी दूर केली आहे। अर्जाच्या छाननीपर्यंत त्रुटींची पूर्तता करण्यासाठी उमेदवारांना वेळ दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांच्याकडून घेऊया। अभिषेक, अनेक अर्जांमध्ये त्रुटी असल्याचं दिसतं आहे। आता कधीपर्यंत वेळ असणार आहे उमेदवारांना या त्रुटी दूर करण्यासाठी आणि काही गंभीर त्रुटी आहेत का? निश्चितच महायुतीचे जे उमेदवार आहेत राम सातपुते यांच्या बाबतीत एक किरकोळ त्रुटी आढळलेली होती। त्यांनी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। जो फॉर्म भरून दिलेला होता त्या फॉर्मवर एका ठिकाणी त्यांची स्वाक्षरी राहिली होती। त्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांना 3 दिवसांची वेळ ही दिलेली होती। मात्र कालच त्यांनी ती स्वाक्षरी पूर्ण करून त्रुट ही भरून काढलेली आहे। त्यासोबत सोलापूर लोकसभेचे जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत राहुल गायकवाड यांनी जो अर्ज प्रतिज्ञापत्र जोडलेला होता त्यामध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत। त्यांना देखील 3 दिवसांची ही मुदत देण्यात आलेली आहे आणि त्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी राहुल गायकवाड देखील प्रयत्न करत आहेत। नक्कीच अपडेट्स घेऊ। सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।